नितीन आणि विकी ही जोडी दोन म्हात्रे बंधू मैदानात दाखल झाल्यात. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बेला मिड विकेटला आपण पाहू शकता. रोहित गोलंदाजी मार्कवर सामना सुरू होतोय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट तडमॅन आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण शॉट कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता. नाही, सतरंगी क्रिकेट संघाचा नेहमी आपण तो व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोट असतो. म्हणजे रणजीच्या खेळाडूंचा जो आपण टेस्ट क्रिकेट आपण खेळतो ज्या कपड्यांमध्ये तो ड्रेस आहे. ऑन साईडला शॉट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला मिड ऑनला क्षेत्ररक्षण रोहित आमच्यासून दूर जाताना कोण येईन पहिला चेंडू जमिनीवर लोळण घेतली. चेंडू लागला अंगाला. अपील केलं जातं यावेळेला डॉट चेंडू. प्रचंड वेग होता रोहितकडे. प्रचंड वेग आहे. खेळाडू बघा गावातल्या खेळाडूंसाठी मदत करतायत. गाडी घेऊन येत आहेत. रोहित गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण लॉंग ऑफला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण दोन्ही संघाने एक एक मॅचेस जिंकल्या त्यामुळे महत्वाची मॅच आता. रोहित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो टाकला नितीन. व सुरेख फटका या वेळेला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एकच धाव मिळते. भूषण आहे भीम काळणीचे सुपुत्र. भूषण देखील चांगली गोलंदाजी करतो. चांगले क्षेत्ररक्षण करतो. बॅटिंग देखील तो जेव्हा गरज पडेल तेव्हा चांगली करतो. रोहित पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो टाकला. विकी महात्रेला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक प्रदीप बघा काहीतरी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय थोडा. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण डीप मध्ये पाहू शकता. रोहित विकी हो चांगला चेंडू होता. हा देखील कट करायचा होता. बॅकफुटवर गेले होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीयेत. मधु म्हात्रे देखील आपण पाहू शकता रिलॅक्स महसूस करतायत. सामना गमवलाय त्यांनी. ते आपण 18 चेंडूमध्ये 42 धावा दिल्या आणि त्यात देखील चेंडू राखून मॅच जिंकले. इथे शिळपोटी प्लस मौली 11 शिळपोटी प्लस संघ काय बॅटिंग केली. सचिनने तकदीरने संदीप किशोर रोहित हो चांगला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती दे. प्रचंड वेगाने इथे गोलंदाजी करतो. इम्प्रेस करतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो रोहित पाटील. एकच धाव दिली आतापर्यंत. चेंडू झाले तब्बल विचार करता या पॉवर प्लेच्या षटकातील आपण तर 4 चेंडू मध्ये एकच धाव. पहिला चेंडू डॉट सिंगल डॉट डॉट रोहित तो विकी हो बॅकपड गेलाय कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर रिजन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नेहाल तिथे धावसंख्या दाखल ती 2 धावा आपण पाहू शकता. प्रचंड मेहनत राहिली आहे. आपण बघितलं सर्व आमच्या मॅनेजमेंट कमिटीची त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. संतोष वजे असतील आपण तर नरेश शेठ असतील नरेश ठाकूर असतील अनंत वामन वजे असतील आपण तर अशोक ठाकूर असतील दत्ता म्हात्रे असतील महेश भोईर असतील मंगेश ठाकूर असतील देवेंद्र वजे असतील. चेंडू पुन्हा एकदा जमिनीवर लोळण घेतली. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी आवडल्यास तर रोहित आपण तर टाय होऊन देतात रोहितसाठी. जबरदस्त गोलंदाजी केली. 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतात. नंतर रणजित ठाणगे असतील आपण तर एकनाथ भोईर असतील अनिल ठाकूर असतील रवी म्हात्रे असतील संजय पवार असतील संतोष म्हात्रे असतील विशाल ठाणगे असतील जय भोले रोहिदास भोईर असतील आपण तर गुरु भोईर असतील पंढरनाथ भोईर असतील अनंत शांताराम तसेच सागर म्हात्रे असतील महेंद्र म्हात्रे असतील आणि सुखदेव गोपाल पाटील उमारलीचे त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेत. विठ्ठलदादा असतील त्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून त्याला देखील आपण धन्यवाद देऊ. आणि सर्वांनी आम्हाला कळत नकळत खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी आहे खास करून विठ्ठलदादाला आपण धन्यवाद देऊ. सुखदेवदादाला आपण धन्यवाद देऊ. तर त्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले. तर सगळ्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सगळ्यात 2 आपण पाहू शकता गावदेवी वसार संघ प्रथम बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला आपण पाहू शकता भूषण येतोय.
ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण. भूषण उंच गेला चेंडू, झेलची शक्यता आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग झाले होते पण स्वतःला सावरलं. गुड कॅच, बॅटर बाद. फंबलिंग झाले नंतर मात्र चेंडू पकडताना देखील थोडंसं फंबल झाले होते पण गुड कॅच, खूप चांगला झेल घेतला लॉंग ऑनला. विनोद पाटील देखील बघा आमच्या संघटनेचे समालोचक समितीचे अध्यक्ष प्रेमनाथ तालीमकर बरोबर भरपूर त्यांची बातचीत सुरू. काहीतरी मला वाटतं गाणं बिणं लिहायचं आहे वाटतं. नाही लिहा नाही, विनोद पाटील चांगले गीतकार आहेत आमचे, चांगलं गाणं लिहितात. बऱ्याच जणांना त्यांनी गाणं लिहून दिलं, ते खूप प्रसिद्ध देखील गाणी झाली. या ठाणे जिल्ह्याची शान गाणं किती प्रसिद्ध झालं. शिवाजीदादांच्या आपण आता शिवाजीदादांवर त्यांनी गाणं लिहिलं, ते देखील खूप प्रसिद्ध झालं. स्टाकेला जगदीशला प्रपोज होता, जगदीश सूरज दुधकर. जगदीश आपण आमचे पंच देखील आहेत आणि 40+ देखील खेळून गेले. आता सूरज आलेत दुधकर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. भूषण बागपड गेला, कट केलं. या वेळेला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, डायरेक्ट हिटची संधी आहे. इथे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का पाहायचंय. पंचांचा इशारा काय तो इथे पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. सॉफ्ट सिग्नल काय सचिन, नोट आउट आहे. पंचांनी तिथे सॉफ्ट सिग्नल दिले. सुजल थर्ड अंपायर बघायचंय. डायरेक्ट हिट आहे. तेजस भोईर आम्ही तिकडे बघतच नाही मॉनिटरकडे. एक तर येस तर येईल, नाही तर नो तर येईल. नोट आउट आहे. पण टेक्नॉलॉजी तिचा वापर केला पण पाहिजे ना सागर फराड, नाही तर मग तुमचं काम कसं सोपं होईल. तुमचं पण काम थोडंसं अवघड झालं पाहिजे का नाही. धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता वेळेला 4 धावा आपण पाहू शकतो. भूषण पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. वेळेला सूरजला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द गट मारक होतोय. हो चांगला चेंडू होता, गुडलॅस पण टेकअप झाला, पूल करायचा होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते भूषणच्या माध्यमातून. दोन्ही संघ ताकदवान संघ, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, पण पाहिजे इथून चांगला खेळ करून करतो पाहिजे. टॉस जिंकला आपण तर सतरंगी क्रिकेट संघ हेडूने बी संघाने. भूषण उंबरली एंड कडून राईट आर्म ओव्हर द गट मारक होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, चांगला चेंडू होता, खुला टाकला होता. हा देखील चेंडू संधीचा मोठा फायदा करता आला नाही. स्विच हिट करायचं होतं यावेळेला. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. गावदेवी वसार संघ प्रथम बॅटिंग करतोय. 5 धावा धावफल करते लागल्यात. विकी सारखा बॅटर बाद झालाय. विकी देखील एक जबरदस्त खेळाडू होता. 2 ते 3 वर्ष मागे गेलो तर काय बॅटिंग करता हा खेळाडू, पण कदाचित आता जॉबमुळे वेळ नसेल मिळत, प्रॅक्टिस नसेल, अनेक कारणं असतील. सर्व खेळाडूंना आम्ही नक्कीच सूचना करू की जॉब सांभाळून तुम्ही क्रिकेट खेळा. भूषण पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला, नितीनला आपण पाहू शकता. फटका सूर्य यावेळेला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. क्षेत्रक्षक डीप मध्ये आलाय, चेंडूला फीड करतो लॉंग ऑफ वरून क्षेत्रक्षक घेऊन. तोपर्यंत इथे 2 धावा घेण्याचा अवधी होता. 2 धावा मिळतात नितीनला, 2 धावा मिळतात आपण तर गावदेवी वसार संघाला. धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता वेळेला 7. नाही दव बघा किती प्रचंड प्रमाणात पडलाय. दुर्व्यावरती दव चमकतोय, मोती बिंदू चमकतायत जणू काय. भूषण पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारक होतो टाकला आपण पाहू शकता. वेळेला नितीन स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. नितीन वारंवार काय करतो यावेळेला, जमिनीवर लोळण घेतो चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. अजून एक चांगलं षटक संपलंय. या षटकात देखील त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त. भूषण आपण जर विचार केला विकेट त्याला मिळाली नाहीये, पण धावा देखील त्यांनी जास्त दिला नाहीयेत. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या विकेट मिळाले, धावा दिली आपण तर 7च धावा दिले. काय गोलंदाजी केली बघा ना. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटनेस संघाने लालचीने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरतोय आतापर्यंत. चला जरा फास्ट घ्या.
पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला? यश आलाय. काळण म्हटले तर आमचे के करण काळण. एडुटणे गाव म्हटलं तर भंडारी, काळण, पाटील, म्हात्रे बरेच आडनाव आहेत. गाव देखील तितकं मोठं. या गावात आपण तर नवरात्र उत्सव देखील सातत्याने केली जाते. कुस्त्या देखील मला वाटतं सातत्याने होतच असतात. थिंक आत्ताच मला वाटतं कुस्त्या झाल्या होळीच्या आधी. रमेश दादा देखील एक चांगले कुस्तीपट्टी आहेत आमच्या इथं देखील ते जॉब करतात. हे चांगलं व्यक्तिमत्व आहे. यश आलेत गोलंदाजी मार्कवर. हो सुरेख गोलंदाजी यावेळेला. वेग प्रचंड आहे. वेगाने इम्प्रेस करतोय. बॅट अँड पॅड बंद चेंडू निघून जातोय. यष्टिरक्षक प्रदीपच्या आता डॉट चेंडूची समाप्ती. यश पुण्याला गोलंदाजी मार्कवर. खोनीगाव एंड कडून वैयक्तिक पहिलं संघाचा 30 गुण आलाय. राईट आर्म राऊंड द गडनं मारा करतोय. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतो वाईडिशला कोण. चांगलं क्षेत्ररक्षण. भूषण आहे तिथे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलका त्याकडे पाहू शकता यावेळेला 8 धावा. 8 धावा धावफलका त्याकडे पाहू शकता. यश पुण्याला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला आपण पाहू शकता नितीनला. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण लॉंग लेगच्या दिशेने त्याला तैनात केलं थोडंसं डीप मध्ये. यश रटम राऊंड तिकडे मारा करतोय. ओ लॉफ केला यावेळेला. टायमिंग बेमिसाल. ओर पिच मिळाला त्याला पाठवून दिला यावेळेला मिडविकेट सीमारच्या पार षटकार. त्यावेळेला तेजस आम्हाला माहिती आहे 14 धावा. 30 षटक प्रगती पथावर. थोडंसं थंड वातावरण बघायला मिळतं. गावदेवी क्रीडांगण आपण तर उंबारलीचे मैदान. हे उंबारलीवासियांचं जीव की प्राण हे मैदान आहे. यश अजून एक पूल करत होता. व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केली आहे. यश स्वतः वेगाने चाललाय. डायरेक्ट हिटची संधी होती. बॅकिंग जाणं फार गरजेचं होतं यावेळेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्र रोहित जर कदाचित गेल्या असेल विकेट मिळाला असता पण त्यांनी आधी जाणं तिथे गरजेचं होतं. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलका आपण पाहू शकता यावेळेला. गावदेव आपण इथं वसार संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेक गमावली त्यांनी. यश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यश काळन राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. टाकला नितीन. ज्या बॅटमधून एक षटकार आलाय. आता पाचचा पुढच्या चेंडू कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. हो चांगला चेंडू. यष्टिरक्षक बीट होतोय. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. एक धाव कंप्लीट केले ते बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलका आपण पाहू शकतो 17 धावा. यानंतर एक षटक अजून बाकी आहे. चेंडू बाकी आहे अजून या षटकातील. आपण तर तिसऱ्या षटकातील 1 to go. चांगली गोलंदाजी. एक षटकार वगळताना मोठे फटके मारूच दिले नाही. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाने. गावातील अजून प्रेक्षक मला वाटतं जागे असतीलच. खेळाडू आले नाही म्हणजे त्यांना माहिती आहे मॅच सुरू असेल. सामना जिंकला असेल. स्विच हिट केलंय. झेलची शक्यता. बॅटर बाद. सूरज देखील बाद होत आहेत. कुणाल येतोय नवीन बॅटर. आता अंतिम षटक कोण गणतो पाहायचंय. सतरंगी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण संघ नायक येतो. लालचन येतोय.
लालच्याने देखील बरेच वर्ष या गावाची सेवा केली. एक खेळाडू म्हणून आपण ते कष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली, पण आता एक चांगला गोलंदाज, एक चांगला संघनायक म्हणून त्याच्यात ओळख झाली आहे. स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकतो, तशा वेळेला नितीनला आपण पाहू शकतो. नितीनला आता इथून काहीतरी करावं लागणार आहे. एक चांगलं फायटिंग टोटल उभारायचे असेल तर इथून आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं. पण लालचंद सारखा एक गोलंदाज आहे, संघनायक आहे, त्याला माहिती आहे या आपण तर शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. ऑन साईडला शॉट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण आपण बॅकवर्ड स्कोअर लेगला आपण पाहू शकता. मिडू किटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला शॉट ताडमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गली रिजन मध्ये पॉईंटचा क्षेत्ररक्षण, एक शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षण 30 सारख्यावर एक क्षेत्ररक्षण, पण शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण. लालचंद उंच गेला चेंडू, झेलची शक्यता आहे. प्रदीपनी सांगितलंय माझा झेल आहे, मी घेणार आहे. लालचंदला यश मिळतंय, बॅटर बाद. जी आशा होती तो मात्र आशा पूर्ण करू शकला. एक षटकार आला. कपिल फुलोरे आले, दोन्ही नवीन बॅटर आहेत. कुणाल आणि कपिल ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लालचंदला यश मिळालंय. चला टॉस साठी सज्ज राहायचंय. दिवा 40 प्लसचे कॅप्टन आणि माऊली 11 शील्ड 40 प्लसचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. कपिल फुलोरे आले. लालचंद बॅटम राऊंड कडे मारा करतोय. अजून एक बॅटर बाद. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे लालचंद. सर्वात अनुभवी खेळाडू, काय जबरदस्त खेळाडू बघा ना. मलंगरचा ढाण्यावर कित्येक वर्ष झाली. ज्या काही खेळाडू मला वाटतं जन्माला देखील आले नाही तेव्हापासून रवी क्रिकेट खेळतोय. अर्थात त्यांच्या बरोबर देखील तो क्रिकेट खेळतोय. किती चांगलं फिटनेस बघा ना. जे आपण तर समालोचन समितीचे अध्यक्ष विनोद पाटील नेहमी सांगतात की क्रिकेट खेळायला वय मर्यादा नसते. तुमचं फिटनेस ठेवा चांगलं, तुम्ही क्रिकेट खेळत राहाल. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा ॲटिट्यूडपणा करू नका. हल्ली स्टेटसला कोणी जर एक चौकार जरी मारला, तो जर वेगळ्या इम्प्रूव्ह वजन स्ट्रोक जर बनवला त्यांनी आणि त्या वेगळ्या पद्धतीने जर चौकार मारला तर तो स्टेटसला ठेवतो. असू दे, काय हरकत नाहीये. आपण बेस्ट वर्सेस बेस्ट, सिनियर वर्सेस सिनियर आपल्याला लढत बघायला मिळते. लालचंद गोलंदाजी मार्कवर टाकला रवी. हो, इम्प्रूव्ह वजन स्ट्रोक बघायला मिळाला यावेळेला स्वीपच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. बेस्ट मिडल झाला होता चेंडू. 1 धाव रवीला, 1 धाव आपण तर यावेळेला गावदी वसारा संघाला तर संख्या 18 चेंडू बाकी. अजून या षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी करतो लालचंद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तर पण हॅट्रिक पूर्ण होत नाहीये. धीरजला डायगरला बाईक मिळाली. लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक हो, प्रयत्न काय केलेत बघा ना. नेहालचा प्रयत्न आवडल्यास एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. जबरदस्त प्रयत्न. 2 धावसंख्या वाढते. संख्या 20. ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो, आमच्या गावासाठी. आणि गाव बघा ना, गावाचे सर्व जे प्रेक्षक आता झोपले नसतील ना, त्यांची झोप उडवली असेल निहाळली. जबरदस्त क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. लालचंद गोलंदाजी मार्कवर. हो, अजून एक भन्नाट वेगाने चेंडू टाकला. बॅटन पॅड मधनं चेंडू निघून गेलाय. इथे विकेट सॅक्रिफाईड केले होते, बॅटर बाद. 20 वरती अजून एक धक्का बसतोय कधी वसार संघाला. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता. वेळेला दुर्गेश येतोय नो स्ट्राईकला. रवी वाहिलेनी स्ट्राईक घेतली. काय लालचंदनी गोलंदाजी केली बघा, अप्रतिम गोलंदाजी. दुर्गेश आलाय. चला टॉस साठी या. शील्डचे कॅप्टन आणि दिव्याचे कॅप्टन
अच्छा सध्या ती शेवटची मॅच होणार आहे यानंतर. लालचंद गोलंदाजी मार्कवर रवीने स्ट्राईक तर घेतली आहे. पण स्ट्राईकचा किती फायदा घेतो. 20 तर झाल्यात. चौकाराला तर 24 होतील, षटकाला तर 26 होतील, डॉट गेला तर 20च राहतील. 21चं टार्गेट राहील. हो चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू. एकच धाव. कवरचा षटक रोहित आले. 21 धावा, 22चं लक्ष असणारे. तर इथे फाईट करता आली ती वसार संघाला. आपण बघूया या 22 धावसंख्येच्या टार्गेटला मोठं बनवलं जाईल का या मैदानावरती. तर माऊली 11 अलीमकर 11 संघाने टॉस जिंकलेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. संघाचे लकी पॅकर प्रेमनाथ अलीमकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना आम्ही सांगितलं की या व्यासपीठावरती, पण ते म्हणाले की नाही, इथूनच मॅच बघण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि जेव्हा टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचे तेव्हा आम्ही जरूर स्टेजवरती येऊ. तर ओपनिंग पेअर मैदानावरती जात आहेत. चेंडूची तपासणी केली जाते रोहितच्या माध्यमातून. एक चांगला चेंडू प्रत्येक बॅटिंग करणारी टीम ते निवडत असते. चेंडू कशा पद्धतीचा, त्याचा आकार कसा आहे, तो अंडाकृती असेल तर चालणार नाही, किंवा तो जर जास्त दाबला जात असेल, टणक असेल, बाउन्सी असेल, तो चेंडू निवडला जातो. तर टार्गेट 22चे ओपनिंग पेअर दाखल झाले. यश आणि धीरज. यंदाचा हंगाम एदुर्णे संघासाठी चांगला राहिला आहे. यंदा आपण बघितलं ट्रॉफी एदुर्णे संघाच्या नावावरती आहेत. एकूण 8 ट्रॉफीज आहेत आणि वसारच्याही नावावरती 2 ट्रॉफी आहेत यंदाच्या हंगामात. या मॅचमध्ये थोडीशी बॅटिंगमध्ये आपण बघितलं निराशा झालेली आहे. पण बघूया 4 ओव्हरची मॅच आणि 22चं टार्गेट. तर माऊल 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. शिळ संघाने प्रथम डिसिजन पेंडिंग आहे. अजून डिसिजन येण्याची वाट आपण बघतोय. तेव्हा संघाला आपण थांबवलं का तर एक मॅच आपल्याला आज अतिरिक्त खेळवावी लागेल, कारण की शेवटच्या दिवशी इतक्या कमी मॅचेस राहतील तितका तो बर्डन कमी राहील मॅनेजमेंट कमिटीवरती. आणि त्याच कारणामुळे जर आपण बघितलं आजची एक मॅच आपण अतिरिक्त खेळवतोय. एक संघ आपण 8मधून टॉप 4ला काढणार आहोत 40+चा, आणि एक संघ इथून मात्र टॉप 4ला निघेल रेग्युलरमधून.
बॉलिंग मार्क वर तयार. त्या ठिकाणी सूरज धुतकर. ओ हवेत पण फिल्डर नाही जवळपास. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने गेलेत. 2 धावा मिळतील या दरम्यान. हलक्या हाताने खेळतोय. सर्कलमध्ये कुठलाही खेळाडू नव्हता, अन्यथा इथून फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. चांगला चेंडू होता. इंच फिंगर होता. लेफ्ट हँडेड आहेत. जो चेंडू राईट हँडेडसाठी तो अँगल क्रिएट होत असतो, तो मात्र इथे आपण बघतायत की चेंडू आतमध्ये येईल. त्यामुळे लेफ्ट हँडेडच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडेड नेहमीच फायदेमंद ठरत असतो. दोन्ही धावसंख्या धावफलकावरती इथून अकाउंट ओपन होत आहे धीरजचं. हो यावेळेस मात्र उडवलाय. मिड ऑनच्या वरून पाठवलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. या दरम्यान या 2 धावा येतील. टार्गेट फार मोठं नाही आहे, त्यामुळे सिंगल डबल्स नाही, लक्ष चेस करता येईल हा विश्वास दोन्ही बॅटरच्या मनामध्ये, टीमच्या मनामध्ये. त्यामुळे गोलंदाजांनी जी चांगली कामगिरी केली आहे, इथून फक्त सेन्सिबल क्रिकेट एदुडनेला खेळायचं आहे. हो चांगला चेंडू या दरम्यान आपण बघतायत. हा डॉट बॉल. अजूनही काही प्रेक्षक जागे आहेत, आपल्या टीमला सपोर्ट करतायत. शिवसंघाला सपोर्ट करण्यासाठी काही समर्थक देखील इथे आहेत. त्याचबरोबर वसारचे समर्थक असतील, हेदुडनेचे समर्थक असतील, आणि दिवालाही प्रचंड समर्थन या ठिकाणी आहे. हो मागे गेलाय चेंडू, अडवलाय जरूर, पण या दरम्यान एक धाव कंप्लीट करतायत. वाईट चेक करायचंय. या थर्ड अंपायर चेक करा. बघा माऊली 11 शील्ड डिसिजन लवकर सांगा, कारण दिवा संघ आम्हाला विचारतोय. डिसिजन पेंडिंग का ठेवतात मला माहिती नाही. शेवटची मॅच आहे, आधी डिसाईड करायला हवं की आपण टॉस जिंकल्यानंतर काय करायचं, त्यानंतर डिसिजन लवकर सांगायचा असतो. बघूया संदीप बाने चेक करतायत चेंडू वाईड आहे की नाही. वाईट बॉल. तर वाईटचा इशारा या ठिकाणी आलाय. एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण +1. एकूण धावा धावफलकावरती 6. ओ धावचीची संधी आहे, पण थ्रो बघा थोडा उशिराने आलाय. फार वेगाने धावत आले होते रवी वायले. धावसंख्या धावफलकावरती तिसरी धावली 6. अजूनही 16 धावांची गरज आहे विजयासाठी. पहिलं षटक, आणि या षटकातील एकूण चेंडू आपण बघितले आतापर्यंत डिलिव्हर झालेले 4. 2 टू गो. सूरज तयार. सूरज धुतकर. स्ट्राईकला यश काळन. हो गुडघ्यावरती आले होते, मिडल नाही करता आला. चेंडू स्लिम मिड ऑफला येतोय. हा डॉट बॉल. टार्गेट एकदम माफक आहे, पण या टार्गेटला मोठं बनवण्यासाठी का तर सुरुवातीची 2 षटकं चांगल्या पद्धतीने इथून जर संपन्न झाली असती. शिवसंघाचा डिसिजन या ठिकाणी आलेला आहे. निर्णय त्यांनी घेतला फिल्डिंगचा, आणि या दरम्यान एक सुंदर फटका सादर केलाय. या 4 धावा मिळतील. या षटकामध्ये आलेला हा पहिला चौकार.
धावा झाल्यात. अजूनही 12ची गरज आहे आणि 18 चेंडू शेष आहेत. रिक्वायर्ड रन रेट 4.00 प्रति ओव्हर मागे. कुणाल गडगे बॉलिंग मार्कवर तयार. एक वेळ अशी होती की या टीममध्ये जवळजवळ 4 ते 5 गोलंदाज मी लेफ्ट हँडेड बघितलेले आहेत आणि लेफ्टी बॉलर नेहमीच प्रत्येकाला हवा असं वाटत असतं. उंबरली संघामध्ये आपण बघितलं ज्युनियर प्रेम आहेत, असे फार कमी संघ आहे ज्यांच्याकडे लेफ्ट हँडेड बॉलर आहे. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे डीपमध्ये, सिंगल कंप्लीट केले आहे, केवळ एकच धाव मिळेल आणि 11 धावा फलकावरती. अजून 11 करायचे आहेत. एकही विकेट नाही आहे. विजय दृष्टिक्षेपात आहे त्यांच्या. कुणाल तयार पुन्हा एकदा स्टार्किंग इनला यश. मागच्या चेंडूवरती आपण बघितलं शेवटच्या रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दरम्यान क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि हा पहिला गडी मैदानावरती बाद होतोय. सतरंगी क्रिकेट संघ एदुडणे बचा. करता आली, केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आपण एकूण 13 धावा झाल्यात. 9 धावांची गरज आहे अजूनही. यावरचे एकूण चेंडू आपण बघितले तर आतापर्यंत 3 झालेले आहेत. म्हणजे तब्बल 21 चेंडू 15 चेंडू शेष आहे. तर बॉलिंग मार्क तयार. कुणाल गडगे हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढतात. बॉटमॅनच्या साहाय्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा. आणि बघा सिंगल डबल्सवरती डगआउटमधून टाळा माहिती आहे. हा विजय मिळवण्यासाठी संघर्ष जरूर करावा लागतो. समोर एक तगडं आव्हान आहे. गोलंदाजी अप्रतिम झाली आहे दुटणे संघाची, जी बॉलिंग नेहमीच आपण बघतो की प्रभावशाली राहिलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 15 धावा झाल्या. 7 धावांची गरज आहे आणि माहिती आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ द्यायची नाही, हा तो प्रयत्न असणार. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली की बऱ्याचदा थरानाटे बघायला मिळते. या ठिकाणी गॅपमध्ये ढकललाय चेंडू. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा. सूरजलाही रोखता आल्या नाही आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. आता 5 धावांची गरज आहे. तो गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कुणाल. बघा सचिन म्हात्रे, बघा सचिन म्हात्रे काय बोलत असतील काय सांगू शकत नाही. तिथे माईक लावायला पाहिजे. उखाण्याचा प्रयत्न दरम्यान आपण बघतायत शेवटचा बॉल आणि डॉट. 2 षटक संपले. धावा धावफलकावरती एकूण 17.
विजयासाठी 12 बॉलमध्ये 5 करायचे आहेत आणि प्रति ओव्हर मागे 2.50 धावांची आवश्यक गती राखायची. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. 12 बॉल 5ची गरज आहे. तर दिवा वर्सेस शीळ पुढचा सामना. माऊली 11 शीळ प्रेमनाथ आलिमकर पुरस्कृत संघ. दुसऱ्या बॉलला श्री गणेश कृपा संघ दिवा. टॉस शीळ संघाने जिंकलाय. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. चेसिंग करणं त्यांनी पसंत केले. मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला. देवीचा पाडा संघाला पराभूत केलं. ज्या संघाने गोळवली ब संघाला पराभूत केलं होतं. एक मोठी रनचेस बघायला मिळाली आपल्याला. सचिन आलिमकर सातत्याने दर्जेदार अष्टपैलू कामगिरी. दिनेश काटे, किशोर आलिमकर एक कुशल नेतृत्व लाभले शीळ संघाला. या दरम्यान चेंडू फाईन लेगला फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. फिल्डर चेंडू अडवतायत जरूर, पण या दरम्यान या 2 धावा सहजतेने कंप्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 19. 3 धावांची गरज आहे. 22 चेस करण्यासाठी तिसरं षटक या ठिकाणी आलेले. बॅटचे चेंडू मागे. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहेत. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 20. आता केवळ 2 धावांची गरज. मगाशीच म्हटलं की आणखीन 10 ते 12 धावा असत्या तर वसारने जबरदस्त फाईट दिली असती, पण गोलंदाजी इतकी दर्जेदार राहिली पहिल्या सत्रामध्ये. अक्षरशः फलंदाजांना नामोहरम केलं हे दुटणीच्या क्वालिटी अटॅकने. आणि पहिल्या षटकात सर्कलच्या आपण बघितलं तर 2 धावा आल्या. त्यानंतर 5, त्यानंतर 9 आणि अखेर 4. बॅटचे चेंडू मागे अडवलाय. डॉट बॉल. 2 धावांची गरज आहे विजयासाठी. यावरचे एकूण 3 चेंडू म्हणजे अजूनही आपण बघितलं 9 चेंडू शेष आहेत. उचललाय हा विनिंग शॉट आणि अशा प्रकारे हा सामना जिंकून सतरंगी क्रिकेट संघ एदुडणे ब ने सुपर 4 मध्ये आपली जागा बनवलेली आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा असेल त्यांना पुढच्या मॅचसाठी. आणि या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. नाही, सुगंध आलिमकर झोप आली तरी कोणाला सांगणार. या मॅन ऑफ द मॅच का तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे, पण शेवटी निष्कर्ष असा निघाला की पॉवर प्लेचं षटक इकॉनॉमिकल राहिलं. केवळ 2 धावा देणारा रोहित मॅन ऑफ द मॅच राहिलेले. रोहित पाटील यायचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि नंतर वळूया आपण आजच्या रात्रीतील अंतिम मॅच. चला फिल्डिंगला लगेच उतरा शील टीम. आणि दिवा संघ आपली ओपनिंग पेअर रेडी ठेवा. अंपायर मैदानातच थांबलेले आहेत. तर या सामनावीर आपण देऊया रोहित पाटीलला. सर्कलचं षटक फक्त 2 धावांचं राहिलं. आदरणीय विलासदादा वैदी मॅन फ्रॉम दिवा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार रोहित पाटीलला.